दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पोहोचल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते का असं देखील बोललं जात आहे। उर्वशी, नक्कीच आता ज्या प्रकाराने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण राज्यभर जी आहे ती चालली आहे त्या संदर्भात आणि तसंच अजून दुसरे जे अनेक मुद्दे आहेत राज्याचे त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आता आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे स्वतः आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला महाराष्ट्र सदनात पोहोचले आहेत। काही एक 10-15 मिनिटं झाले आहेत जेव्हा ही बैठक जी आहे आता सुरू आहे सध्या। आणि माणिकराव कोकाटे यांचं जो वक्तव्य होतं हे ज्या प्रकाराने पकडले गेले विधान भवनाच्या ह्याच्यात त्याच्यात देवेंद्र फडणवीस यांनी खूप स्पष्टताने सांगितलं की कशा प्रकाराने असं कोण खेळणं जे आहे ते चुकीचं आहे। मात्र नुसतं खाते बदलून चालणार का की राजीनामाच द्यावा लागेल, कारण की विरोधकांचा खूप मोठा असा स्ट्रेस आहे की यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे। मात्र आता ते राजीनाम्यावरती चर्चा होऊन काय नेमकं निष्कर्ष निघतं यावरती लक्ष आहे। निश्चितच उर्वशी, आपण पाहतोय एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आता कोकाटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे। दुसरीकडे आता त्यांच्या राजीनाम्याचे संकेत देखील त्यांनी दिलेले होते। सुनील तटकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी त्याच आशयाचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे कुठेतरी आता वेगवान घडामोडी आपल्याला घडताना दिसतंय। बघितलं तर ज्या प्रकाराने वेगवेगळे वक्तव्य होत आहेत, ज्या प्रकाराने सगळे जे मित्र पक्ष आहेत भाजपचे त्यांच्या मंत्र्यांकडून ज्या प्रकाराने वक्तव्य होत आहे त्याच्याने भाजपचं नाव कुठे खराब होतं असं जिथे सांगण्यात येत आहे किंवा अशी जिथे चर्चा होते त्यात या मित्र पक्षांचा कशा प्रकाराने आता कमांड असणं खूप गरजेचं आहे त्यांच्या मंत्र्यांवरती। या सगळ्या गोष्टींना घेऊन जी आहे चर्चा होणार आहे, कारण की सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहे। तर प्रदेश अध्यक्ष म्हणून माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय नेमकं पुढील ऍक्शन घ्यायला पाहिजे, नेमकं काय एक कॉल घ्यायला पाहिजे त्या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे। कारण की आता जी चर्चा आहे मकरंद पाटील यांच्या खात्यांना घेऊन माणिकराव कोकाटेंना द्यायला आणि कृषी खाता जो आहे तो मकरंद पाटील यांना द्यायला। त्यामुळे आपण पाहतो एकीकडे खाते बदल देखील केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।